तर मोठेगावकर क्लासेस बाहेर लातूरमध्ये तगडा बंदोबस्त ठेवला आहे। मोठेगावकर क्लासेसमधील इतर शिक्षकांची सीबीआय चौकशी करते। नांदेडमध्ये जी परिस्थिती आहे तीच लातूरमध्ये ही परिस्थिती आहे। मोठेगावकर क्लासेस बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आणि या ठिकाणच्या शिक्षकांची चौकशी सुरू झाली आहे। दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात नक्की काय घडलंय आपण मुद्देसूद बघूया। 3 मे रोजी असलेल्या नीटचा पेपर मोठेगावकरकडे 10 दिवस आधीच आला। 23 एप्रिललाच मोठेगावकरकडे नीटचा पेपर होता। 14 मे 2026ला मोठेगावकरच्या लातूरमधल्या घरात झडती घेतली होती। मोठेगावकरच्या मोबाईलमध्ये परीक्षेचे लीक झालेले पेपर आढळले। प्रश्नपत्रिका अनेक विद्यार्थ्यांना पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। तर परीक्षा होताच पुरावे नष्ट केल्याचं तपासात उघड झालंय। पेपर दिलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांची नावं सांगण्यास टाळाटाळ केली जाते। मोठेगावकर पेपर लीक करणाऱ्या संघटित टोळीचा सदस्य आहे। आरसीसीचा संचालक शिवराज मोठेगावकर गजाआड झालाय। सीबीआयकडून शिवराज मोठेगावकरची चौकशी सुरू आहे। आज त्याला दिल्लीत कोर्टापुढे हजर केलं जाईल।